देखील सेमीफायनल क्रमांक 1च्या मॅचमध्ये आवाजामध्ये बदल केला जाईल, ज्यांची कामगिरी आपल्याला मैदानामध्ये थोड्या वेळापूर्वी पाहायला मिळाली. अर्थातच तुषारजी जांभळे सर यांचा देखील आपल्याला आवाज इथून पुढे पाहायला मिळेल. कासपठार टेनिस क्रिकेटचा एक बुलंद आवाज, एक गोड आवाज तुषारजी जांभळे सर. थँक्यू सो मच. अगदी आवाज ऐकला तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये. कुलदीपजी शेडके सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला. मॅचला होते सुरुवात. सेमीफायनल क्रमांक 1चा सामना रंगलाय. पिसानी विपक्ष सांबरवाडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. पहिलाच बॉल वाईट बॉल आलाय समीर गोगावले. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट वरतून फिरले, बॉल खालतून निघून गेलाय. अगदी पहिला बॉल जर आपण पाहिलं तर वाईट आला. त्यानंतर समीर गोगावले यांनी कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं. एक धाव धावपलकावरती लागलेली आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमलेश भनगे आणि शिवम जांभळे ही आघाडीची जोडी डीजे सांबरवाडी टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. या जोडीला थांबवण्यासाठी समीर गोगावले पहिलं षटक घेऊन आलाय. आणखीन एक स्विंग अँड मिस, परंतु यावेळेला पंचांनी कॉल दिलेला आहे की वाईड बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न झाला आणि वाईड बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर कुलदीपचे शेडगे सर यांचा आम्ही एक यथोचित मान सन्मान करत आहोत. गोड आवाज तुम्ही त्यांच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ऐकला, त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला बॉल पहा, टप्पा पडला, खाली राहिला. बॅट अगदी जोरकस फिरवली होती, परंतु याही वेळेला बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. समीर गोगावले यांनी काही बॉल चांगले टाकलेत, काही बॉल खराब देखील टाकलेले आहेत, परंतु 2 धावा धावपलकावरती आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 12 चेंडूंचा अवघा खेळ आहे. 2 षटकांचा हा सामना आहे, त्यामुळे मारझोड तोडझोड करावी लागेल डीजे सांबरवाडी टीम मधील फलंदाजांना. आणखीन एक डॉट बॉलची सांगता. लाजवाब अप्रतिम बॉल हाताला. प्रत्येक बॉल वरती एक पारितोषिक येत आहे पिसानी टीम साठी की अनावळे गावचे माजी सरपंच अमोल दादा जाधव, त्याचबरोबर भरत दादा माने आणि महेश जांभळे यांनी 2000 रुपयांचा पारितोषिक लगावलेला आहे पिसानी टीम साठी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर विकेट किपर यांना बीट केलं होतं बॉलला, परंतु पाठीमागे बॅकअपला क्षेत्ररक्षक होते. एकच धाव मिळते. विकी भोसले यांनी बॉलला चांगल्या प्रकारे अडवलं. एकच धाव मिळते. जर त्यांच्या हातातून बॉल निसटला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु यावेळेला पहा मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग केली जाते, त्याच प्रकार चांगली क्षेत्ररक्षण देखील केलं जातं. एक जबरदस्त तिकट मारा समीर गोगावले यांचा पाहायला मिळतोय. समीर गोगावले यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे की समीर गोगावले यांनी जर एखादी विकेट टिपली तर अमोलदादा माने यांच्याकडून 501 रुपयांचा पुरस्कार आहे. याला चेंडू हवेमध्ये खेळलाय. उंची जास्ती, क्षेत्ररक्षक टिपतील का झेल. ऋषी आले. तो माय गॉड, मोये मोये होताना पाहायला मिळालाय. 30 सर्कलच्या आतमध्ये ऋषी गोगावले अगदी आले होते, परंतु यावेळेला एक शॉट धाव आहे. एकच धाव मिळते. संधी उपलब्ध केली होती समीर गोगावले यांनी, परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत. अमर माने यांच्याकडून 501 रुपयांचा पुरस्कार आहे. एखादी विकेट मिळवली समीर गोगावले यांनी तर अमर माने यांच्याकडून 501 रुपयांचा पुरस्कार आहे. 4 धावा धावपलकावरती संधी उपलब्ध झाली होती. यावेळेला संधी उपलब्ध झाले. पुन्हा विकेट किपर अभिषेक गोगावले यांनी मात्र कॅच पकडले आणि जो पुरस्कार अमर माने यांनी समीर गोगावले यांच्यावरती लावला होता 501 रुपयांचा, तो पुरस्कार आता मात्र समीर गोगावले यांना दिला जाईल 501 रुपये. इथून पुढे ज्या मॅचेस आहेत सेमीफायनलच्या आणि फायनलच्या मॅचेस, त्याच्यामध्ये लगातार 3 विकेट, लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकारांसाठी पारितोषिक आलेलं आहे. स्टार खेळाडू सारखळ वागजाईचे निलेश शिंदे आणि त्याचबरोबर चोरगेवाडी टीमचे स्टार खेळाडू श्रीकांत घोरपडे यांच्याकडून 1001 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट. कोणत्याही खेळाडूने
हा विक्रम करावा. त्यांनी मात्र 1001 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत अवघ्या 4 धावा. सेमीफायनल क्रमांक 2 चा आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल वीर मराठा वॉरियर्स बोर्ने, त्यांच्या विरुद्ध दैवट टीम असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रेडी राहायचं आहे. एक डाव झाल्यानंतर आपण हा टॉस करणार आहोत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये श्रेयश गोगावले आलेले आहे, ज्या खेळाडूला लेदर बॉलचा अनुभव आहे, टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने समोर कमलेश बनगे. पहिलाच बॉल खोलात टाकलेला, खोदून टाकला. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे खूप मोठी चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल निघून चाललाय हाताखालून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. खोदून टाकलेला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, परंतु खोदून काढत असताना क्षेत्ररक्षक होते ऋषी गोगावले. अक्षरशः त्यांनी डोक्याला हात लावले. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी श्रेयश गोगावले यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष 1000 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे एका विकेटसाठी. नवनाथ बादापुरे आणि विनोद दादा गोगावले यांच्या माध्यमातून ते पारितोषिक देण्यात येणार आहे. एका विकेटसाठी 1000 रुपये. ओहो, कॅचची संधी. कॅच पकडणं गरजेचं होतं, परंतु किरण त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. मिस फिल्डिंग होते. मिस फिल्डिंगचा दुजोरा डीजे सांबरवाडी टीमला होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10च्या घरामध्ये. खरं तर असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी आज फायनलचा आणि अंतिमचा दिवस पाहायला मिळतो. आता सेमीफायनलच्या मॅचेस रंगलेल्या आहेत. सकाळपासून आणि कालच्या दिवसापासून उत्कंठा लागली होती प्रेक्षकांना की असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कोणते 4 संघ दाखल होणार, परंतु पहिला सेमीफायनल पाहत आहे सांबरवाडी डीजे विरुद्ध पिसानी. हा बॉल सोडून दिलाय. नजर रोखून ठेवली होती. अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉलचा इशारा तो एक सिंगल धाव मिळते. त्याचबरोबर श्रेयश गोगावले यांना आणखीन प्राइज येत आहे. एखादी विकेट त्यांनी मिळवली तर महादेव चोरगे यमडी यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक दिला जाईल. खरं तर आज श्रेयश गोगावले यांच्यावरती नितांत प्रेम अनेक प्रेक्षकांचं आहे आणि त्याचा खेळ बोलतोय आणि त्याच्यावरती पैशाची उधळण देखील केली जाते. कौतुकाची थाप, प्रोत्साहन वाढवलं जात आहे. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल लॉब केलाय, लपेटलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे समीर गोगावले. त्यांनी पकडले कॅच आणि श्रेयश गोगावले यांना तब्बल आता 1500 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. पैशांची उधळण, कौतुकाची थाप दिली जाते. पहा लाजवाब कॅच. समीर गोगावले होते, त्यांना माहित आहे ही विकेट किती महत्वाची आहे. कॅच ड्रॉप करणार नाहीयेत कारण त्यांना या विकेटचं मोल खूप मोठं माहीत होतं. त्यामुळे 12 वरती पहिला गडी गारद झालाय. डीजे सांबरवाडी टीमचा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. अजित ढवळे नॉन स्ट्राईकला अमित ढवळे आहेत. अजूनपर्यंत अमित ढवळे यांना स्ट्राईक मिळालेली नाहीये. जे काही बॉल खेळले ते कमलेश बनगे यांनी खेळले होते आणि धावा बनवले. धावपलकावरती 12 धावा. बाहुबली आता डीजे किंग सांबरवाडी टीमचा बाद झालाय. नवीन बॅट्समन आतमध्ये मैदानाच्या निघून चाललाय अजित ढवळे. 12 वरती 2. आडव्या बॅटने या बॉलला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाठवले. डीप मधून अतुल गोगावले येथील बॉलची फेकी केले. सिंगल धाव प्राप्त झाले. 13 धावा धावपलकावरती आहेत. श्रेयश गोगावले यांनी अनेक प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. कास पठार विभागातील जी टॉपची टीम आहे डीजे सांबरवाडी, त्या टीम समोर खेळत असताना गोलंदाजी करत असताना अवघ्या 4 बॉलच्या पाठीमागे 8 धावा त्यांनी खर्च केलेत. 1 विकेट देखील मिळवल्या. खरं तर अनुभव कमी आहे, प्रयत्न त्यांचे जोरदार मैदानाच्या आतमध्ये. हो, बॅटची कडा लागली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी विकेट किपर यांना बीट करून चेंडू विक्की भोसले यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणखीन एक विकेट मिळवली श्रेयश गोगावले यांनी. तर आनावळे गावचे सरपंच आदरणीय श्री गणेश माने यांच्याकडून 501 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. आज संधी चालून आले श्रेयश गोगावले यांना पैसा कमवण्याची. खरं तर अजूनपर्यंत तो शाळेत जातो, लेदर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी देखील जातो आणि आज मात्र संधीचं सोनं करण्याची वेळ निश्चितपणे आले. 1500 कमवलेत. हा बॉल नो बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. 1 धाव मिळेल डीजे सांबरवाडी टीमला. परंतु अमित ढवळे आणि अजित ढवळे. अमित ढवळेने पहा 2 बॉलच्या पाठीमागे अजूनपर्यंत अकाउंट देखील ओपन केलेलं नाही. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे आणि शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर फायटिंग करणारा स्कोर पिसानी टीम समोर उभा राहू शकतो. त्यामुळे मोठा फटका येणं गरजेचं आहे. नितांत गरज आहे डीजे सांबरवाडी टीमला.
आणि यावेळेला शपल झाले, बॉलला फिरकावून दिलाय, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी अमित ढवळेच्या बॅट मधून आलाय इरादे स्पष्ट करणारा नेत्र दीपक तडाका. शपल झाले, ऑफ स्टंप वरती आले होते, स्वतः गिरकी घेतले, बॉलला देखील फिरकावून दिलाय. 6 धावांसाठी आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 20 धावा, 21 धावांची आवश्यकता आहे. हा जो षटकार आलाय ना तो आत्मविश्वास वाढवणारा ना आशा पल्लवित करणारा आहे डीजे सांबरवाडी टीम साठी. आता येणारे बॉल 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत. 21 धावा. आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. तिथे मात्र सेमी फायनल क्रमांक 2 चा सामना खेळवला जाईल. एका बाजूला वीर मराठा बोरणे त्यांच्या विरुद्ध रॉयल क्रिकेट क्लब दहिवड. या 2 टीमच्या दरम्यान विठ्ठल जाहीर यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन. सेमी फायनल क्रमांक 2. टॉस जिंकलाय बोरणे टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय दहिवड टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर आपण पाहू शकाल की अगदी स्क्रीनवरती चला मॅच ऑन करा. स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2 दिवसीय स्पर्धा रंगली. तब्बल 28 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. 28 संघांमधून चुरस लागली होती की मानाची सन्मानाची ट्रॉफी कोण जिंकणार, परंतु तब्बल 4 संघ अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. या असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी चमचमत्या ट्रॉफीज आहेत. प्रत्येकाच्या मन वेधून घेणाऱ्या, मनाच्या अगदी प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणाऱ्या ह्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाच्या ह्या ट्रॉफीज आहेत. विविध पारितोषिक देखील आहेत. प्रत्येकाच्या मन वेधून घेणाऱ्या ह्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आजच्या दिवसामध्ये काही क्षणातच तुम्हाला समजेल की असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025-2026 मध्ये कोणाचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये पर्व क्रमांक 4 मध्ये लिहिलं जाईल. 12 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. चला बॅटिंग लाईनअप मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला पिसानी टीम 12 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. पिसानी टीमची नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला षटकार किंग कास पठारचा बकासूर अतुल गोगावले, त्याच्या जोडीला कास पठार टेनिस क्रिकेटचा तुफान समीर गोगावले. ही नामवंत जोडी पिसानी टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि या जोडीला थांबवण्यासाठी डीजे किंग सांबरवाडी टीमचा एक रायझिंग स्टार खेळाडू शिवम जांभळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभा आहे पहिलं षटक घेऊन. खरं तर या शिवम जांभळे यांनी सकाळच्या सत्रापासून अगदी प्रभावित केलंय. प्रभावशाली गोलंदाजी बॅटिंग केलेली आहे डीजे किंग सांबरवाडी टीमसाठी. परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये, निर्णायक मॅचमध्ये तो कशा प्रकारे पहिलं षटक हाताळेल, 21 धावांचा बचाव करायचा आहे, तारेवरची कसरत करायची आहे, परंतु इथून पुढे तो कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पिसानी टीमची नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समीर गोगावले स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइकला अतुल लक्ष्मण गोगावले. बकासूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 21 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारे रणनीती आखली जाईल, षडयंत्र रचलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कोण कोणावरती तुटून पडणार, कोण कोणावरती मात करणार, कोण कोणाचा समाचार घेणार, कोणता संघ विजयी होणार आणि कोणता संघ असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये फायनल मध्ये प्रवेश करणार, त्यासाठी मात्र मॅच मोठी रंगले. रफ अँड टफ मॅच. पहिलाच बॉल शिवम जांभळे घेऊन निघालेत. ओव्हर द विकेटने स्ट्राइक एंडला समीर गोगावले तुफान. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. ज्या पद्धतीने पहिला बॉल डिलिव्हर केला होता समीर गोगावले यांनी कमलेश भनगे यांच्यासाठी, तशाच प्रकारचा हा बॉल शिवम जांभळे यांनी समीर गोगावले यांना हाताळलाय. पहिला बॉल डॉट आलाय. आता 11 बॉल आणि 11 बॉलच्या पाठीमागे 21 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये रोमहर्षक सामना रंगलाय. संघर्षाची लढाई. हो, चेंडू हवेमध्ये खेळलाय. कॅचची संधी. चेंडू हवेमध्ये असताना विकेट कीपर कमलेश भनगे डाउन दी बॉल. विकेटचं पतन. बडी मछली फंस गई जाल में. विकेटचं पतन होत आहे. समीर गोगावले मोठी विकेट.
माघारी परतले. ज्या खेळीसाठी समीर गोगावले जाणले जातात ती खेळी करू शकले नाहीत. पायावरती येणारा बॉल, बॅटची लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये उभा राहिला. विकेट किपर कमलेश बनगे यांनी धावत बॉल पर्यंत पोहोचले आणि रनिंग हँड कॅच पकडलाय. त्यांनी कॅच आउट होताना समीर गोगावले पाहायला मिळालेत. समीर गोगावले यांना मात्र अगदी भोपळाही फोडता आलेला नाहीये या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये. शून्यावरती ते बाद झाले, गोल्डन डकचे शिकार ठरले. परंतु एका बाजूला अतुल लक्ष्मण गोगावले नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. त्यांच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, एबिलिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. कारण कालच्या दिवसामध्ये अतुल गोगावले यांनी मात्र जबरदस्त सुरुवात करून दिली होती पिसानी टीमला. परंतु आता कुठेतरी संघ अडचणीच्या पेचामध्ये सापडलाय की काय, कारण 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 21 धावा. समीर गोगावले यांची विकेट्स मिळवलेली आहे शिवम जांभळे आणि या शिवम जांभळेसाठी एक पारितोषिक आलंय अनावळे गावच्या माध्यमातून. शशी माने यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आडव्या बॅटने या बॉलला दिशा दिले. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय डीप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत अजित ढवळे. एकच धाव मिळेल, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावेने पिसानी टीमचा श्री गणेशा झालाय. ऋषी गोगावले यांनी मात्र आपलं अकाउंट ओपन केलंय एका धावेने. परंतु आता सर्वांचं लक्ष लागलंय ज्या खेळाडूने मात्र कालच्या दिवसामध्ये या सीझनची सुरुवात अगदी उलटा फुलटा शॉट मारून मात्र सुरुवात केली होती, असा अतुल गोगावले मात्र आता स्ट्राईक एंडला आहे. बकासूर या मॅच मध्ये कशा प्रकारची खेळी करेल, परंतु त्याला कशा प्रकारे शिवम जांभळे थांबवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्पीडअप ठेवा विनंती असेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होतीये. आता 9 बॉल आणि 9 बॉलच्या पाठीमागे 20 धावांची आवश्यकता. चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. पहिलं षटक मार्गस्थ आहे अजून. स्ट्राईक एंडला अतुल गोगावले. ओहो, इथे पहा पंचांनी हात बाहेर काढलाय. नो बॉलचा इशारा आलाय. कमरेच्या वरचा हा बॉल आहे, बीमर घोषित केलाय. नो ची एक धाव मिळते पिसानी टीमला. नो बॉल वरती मोठा समाचार करू शकले नाहीत. अतुल गोगावले उलटा फुलटा शॉट खेळण्यासाठी गेले होते, रिव्हर्स बॉल खेळण्यासाठी गेले होते. परंतु रिव्हर्स बॉल म्हटलं ना, रिव्हर्स फटका हा दुधारी तलवार असतो, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु यावेळेला एकच धाव मिळते पिसानी टीमला. फ्रीटचा बॉल आहे, उघडा डोळे नीट. पुढचा बॉल आहे फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका येणार का, प्रश्नचिन्ह आहे. फ्रीटच्या बॉलवरती चेंडू हवेमध्ये खेळलाय. कमलेश बनगे यांनी कॅच टिपले. परंतु हा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नो बॉल आहे. नो +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पिसानी टीमचं नशीब अगदी बलवंत आहे, कारण अतिरिक्त धावा मोठ्या संख्येने ते मात्र येत आहेत. धावपलकावरती धावा आता जमलेल्या आहेत, तब्बल 4 धावा. पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल. शिवम जांभळे महत्वाच्या मॅच मध्ये चुका करतायत. या चुका तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकतात, कारण एखादी चूक या स्पर्धेतून बाहेर. फ्रीटचा बॉल. त्याचबरोबर ऋषी गोगावले यांच्यासाठी देखील एक पारितोषिक आले. ऋषी गोगावले यांनी जर षटकार मारला तर सरपंच गणेश माने यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज ऋषी गोगावले यांना दिलं जाईल. खोला टाकलेला बॉल उडवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये गॅप आहे खूप मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ऋषिकेश गोगावले यांच्या बॅट मधून आलाय. मोक्याच्या क्षणी दमदार, नामदार, शानदार चौकार. जबरदस्त फटका खेळला. आल्या पावली त्यांनी एक चौकार ठोकला आणि त्यानंतर मात्र आता संघाची धावसंख्या जोमाने वाढले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8च्या घरामध्ये. आता समीकरण बदललंय. येणारे बॉल 8 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता आहे. डावकुरे आताचा ऋषी गोगावले आहे, त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. मॅच थोडीशी का होईना सोपी होते, परंतु अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी 50-50 मुकाबला आहे, कारण मास्टर माइंड खेळाडू कमलेश बनगे डीजे किंग सांबरवाडी टीमचा आहे. गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिलाय. कशा प्रकारची गोलंदाजी करायचा हा कानमंत्र खूप महत्वाचा होता. युवा खेळाडू आहे शिवम जांभळे, त्याला सांगितलंय कशा प्रकारची बॉलिंग करायची. परंतु पुढचा बॉल
आखो टप्प्याचा बॉल गॅप मध्ये पाठवलाय, हा देखील बॉल जाईल मस्तकावरती दस्तक देऊन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मासूम चेहरा आणि घाव घेरा. ऋषिकेश गोगावले सेट ऑन फायर. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि मॅचचं चित्र आता पलटी झालेलं आहे. येणारे बॉल 7 धावा बनवायच्या आहेत. 9. खुदा के हर फैसले पे खुश रहो, क्योंकि खुदा वो नहीं देता जो आपको अच्छा लगता है, बल्कि खुदा वो देता है जो आपके लिए अच्छा होता है. मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश गोगावले यांनी वाखडण्याजोगे 2 चौकार ठोकलेत आणि आता मॅच मध्ये शिरकस केले. मॅच येऊन ठेपले. येणारे बॉल 7 धावा बनवायचे आहेत. 9. आणखीन एक बॉल उचललाय, परंतु एलिव्हेशन कमी, उंची जास्त. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओ माय गॉड, मोक्याच्या क्षणी कॅच ड्रॉप झाले आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फलंदाजाला जीवनदान मिळालंय आणि फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे यमाच्या घरात डोकून पाहणं. इथे मात्र आता इथून पुढे जर ऋषिकेश गोगावले यांची बॅट तळपली ना तर मॅचचं चित्र आपल्याला वेगळंच पाहायला मिळेल. परंतु आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 7 धावा. 6 बॉल. थोडीशी घाई करा विनंती असेल. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, फक्त जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आता इथे वेळ कोणाची बदलणार, नशीब कोणाचं बदलणार. आणि आता 6 बॉलच्या पाठीमागे 7 धावांची आवश्यकता आहे. अतुल गोगावले बकासूर या खेळाडूने ही मॅच जर फिनिश केली, पिसानी टीमला विजय मिळवून दिला, तर अतुल गोगावले यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय सरपंच गणेश माने यांच्याकडून 501 रुपयांचं. आज षटकार आला तर पारितोषिक आहे, म्हणजे षटकार किंग कडून सरपंचांना अपेक्षा आहे की षटकार मारायचा. याला रिव्हर्स खेळलाय, उलटा फुलटा शॉट, कॅचची मांग आणि कॅच पकडले मोक्याच्या क्षणी. काही गरज होती का तुला उलटा फुलटा शॉट खेळण्याची? गरज नव्हती, परंतु त्यांनी तो उलटा फुलटा शॉट खेळला, जाळ्यामध्ये अडकले आणि त्यानंतर मात्र अजित ढवळे यांनी अतुल गोगावले यांची विकेट मिळवून दिले. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरलेले आहेत. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषांवरती आपल्याला स्वतःला रंग भरायचे असतात आणि या मॅच मध्ये आता रंग भरायला सुरुवात झाले. 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. अजित ढवळे यांनी पहिलं सुयश मिळवून दिलंय आपल्या बॉलिंग मार्क वरती. डीजे सांबरवाडी टीमला आता 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभिषेक गोगावले नवीन बॅट्समन. मॅच बनले आता. तोडीस तोड मॅच होताना पाहायला मिळते. दोन्ही संघांचं पारडं समतोल आहे. दोन्ही संघ तोला मोलाचे आहेत. कोण जिंकणार, कोण फायनल मध्ये प्रवेश करणार? मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. आता वेळ कोणाची बदलणार, नशीब कोणाचं इथे मात्र उजळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.
जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कोणता संघ इथे इतिहास घडवणार आणि कोणता संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करून देणार. मॅच रंगले. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. 500 रुपयांचं प्राइज देखील आहे सरपंच यांच्याकडून. मॅच रंगतदार होते. ओहो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू अंगावरती आदळलाय आणि काय घडलं जातंय. विकेट येईल का? यस, विकेटचं पतन. आता मैदानाच्या आतमध्ये सामना येऊन ठेपलाय. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. प्रेक्षक राजा हो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जर ऋषीने फिनिश केला तर 500 रुपयांचा प्राइज आहे सरपंच यांच्याकडून. गणेश माने सरपंच यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार आहे. जेव्हा पराभव इंचभर दूर असूनही तुम्ही हार मानास नकार घेता तेव्हाच इतिहास घडतो. आता ऋषीच्या समोर पराभव इंच अगदी इंचभर समोर आहे, परंतु आता घाबरायचं नाही, लढायचं. संकट समोर आलेले आहेत परंतु संकटांसमोर तुम्हाला लढावं लागेल. तुम्ही लढला तर निश्चितपणे तुम्ही जिंकू शकता. परंतु आता मैदानावरती लाईट्स देखील लागलेल्या आहेत. फलंदाजाला बॉल दिसणार आहे. कालच्या गत चमत्कार होणार का? काल देखील असा सामना घडला होता. 1 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या होत्या 2, त्या धावा पूर्ण झाल्या आणि आता 1 बॉलच्या पाठीमागे 3 धावांची आवश्यकता आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होते. आता हौसले कोणाचे मजबूत असणार, ऋषीचे की अजित ढवळ्यांचे? 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. हृदयाची धडधड, हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. चला, वेळ घेऊ नका, विनंती असेल. एक बॉल 3 धावांची आवश्यकता असताना बॉल शिवमकडे आला. 1 धाव कंप्लीट केले. फेकी देखील केले. 2 धावा कंप्लीट आणि स्कोर इज लेवल. परंतु विजयाची धाव पूर्ण करावी लागेल. काय घडलंय? आणि इथे मात्र विकेटचं पतन आणि डीजे सांबरवाडी संघ विजयी झालाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अटी तटीच्या लढतीमध्ये बाजी मारले डीजे सांबरवाडी टीमने. काय सामना रंगलाय मित्रांनो. मॅच आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. जरी सामना डीजे सांबरवाडीने जिंकला असला तरी मन मात्र पिसानी टीमने देखील जिंकले. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. डीजे सांबरवाडी टीम साठी 12व्या खेळाडूकडून योगेश भोसले यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलंय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. फायनल मध्ये संघ पोहोचलेला आहे डीजे सांबरवाडी संघ. चला, मॅच ऑन करा. सेमीफायनल क्रमांक 2.